हॅलो, नमस्कार आणि गुड मॉर्निंग. मी आज मस्तपैकी चहा घेतला आणि चहा घेता घेता हा मस्तपणे व्हिडिओ बनवत मी आहे. तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की आज मॅडमचा अवतार असा काय आहे की सकाळी उठल्या उठल्याच व्हिडिओ बनवता आहेत का काय? तर हो, खरंच आहे, मी आज सकाळी उठल्या उठल्याच व्हिडिओ बनवते आहे. त्याचं कारण असं आहे की मी आज जो व्हिडिओ बनवते आहे तो आई ह्या विषयावरचा आहे की आई ही आईच असते. तर ती आई कशी असते, आपण आपल्या आईचे अनुभव घेतलेले असतात. आपण स्वतः आई झालो नाही, नातवंडांच्या सुद्धा आजी झालेलो आहोत आपण. पण तरीसुद्धा एक आई ही आईच असते. आपण नातवंड असली तरीसुद्धा त्यांचीही आपण आईच होतो. बघा तुम्ही, त्यांना आपण किती प्रेमाने खायला घालतो, प्रेमाने भरवतो. नातवंड आले की घर कसं आपलं आनंदाने भरून जातं की नाही. मग तसंच म्हणून मी आज असा विचार केला की आज आईच असते, ती फक्त आईच असते आणि आपल्यासाठी जे काही करते ते फक्त आईच करते. तुमचं वय कितीही हो, पण तुम्ही तिच्यासाठी बाळच असता. तर आज मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, आईवरती मला व्हिडिओ बनवायचा आहे. त्याच्यासाठी मला कुठल्याही मेकअपची गरज नाही आहे आणि मी असाही कधीच मेकअप करत नाही. मला जेव्हा वाटतं, मला डोक्यात जे विचार येतात त्यावेळेला मी तो तुमच्यासमोर मांडून मोकळी होते. आज तसंच मी हा विचार तुमच्यासमोर मांडणार आहे. एक पोस्ट मी फेसबुकवर वाचली आणि मला असं वाटलं की नाही, ती सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे. तशी ती सगळ्यांपर्यंत पोचेल, पण मला असं वाटलं की माझे जे सगळे वाचक आहेत, जे पाहतात माझे व्हिडिओ, त्यांनासुद्धा ही पोस्ट कळली पाहिजे. म्हणून मी आज अगदी उठल्या उठल्या हा व्हिडिओ बनवते. त्यामुळे मी कशी दिसते, काय दिसते हा विचार करायचाच नाही, कारण मी एक आई आहे आणि तुम्हीसुद्धा एक आई आहात. सो आईला कशाचं रूप? आईला फक्त एकच रूप असतं, ते म्हणजे आईचंच. आपण लहानपणी किती धपाटे खाल्लेले असतात आईचे, किती कारणावरून धपाटे खाल्लेले असतात. कारण हे बघा, आपल्याला भूक लागली की सारखं काय खायला द्यायचं तुम्हाला, आता मलाच खा असं म्हणत आई 10 मिनिटात आपल्यासमोर काहीतरी खायला ठेवते, हो की नाही? हा अनुभव सगळ्यांच्या घरातला आहे आणि सगळ्यांना हा अनुभव येऊन चुकतो. माहीत असते की ते प्रेमळ आईचं बोलणं आहे. ती म्हणते की काय सारखं खायला द्यायचं, पण तरी ती देतेच. आणि हा जो आईच्या प्रेमाचा भाग आहे तो कुठल्याही बाईला कुठल्याही बाईला म्हणजे आई सोडून दुसऱ्या कुठल्याही बाईमध्ये नसू असतो. तो तिच्या बाळासाठी असतो. आता जेव्हा सकाळची गडबड असते आणि त्यावेळेला जेव्हा नेमका गॅस संपतो तेव्हा काय होतं, आई वैतागाने बोलती, अगदी तर रागलेली असते ती काय म्हणते, ह्या मेल्याला सुद्धा काय आत्ताच संपायचं होतं, अगदी एक एक दिवस आपली परीक्षा असते, असं त्या आईला अगदी नेहमी वाटत असतं.